Cancer Healer Center, a new beginning. प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पंतप्रधान मोदींचं शाही स्नान. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित. थोड्याच वेळात साधू संतांची भेट घेणार. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 19.95% मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. 8 तारखेला निकाल. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांकडून मतदान. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री आतिशी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बजावला मतदानाचा हक्क. उद्धवजींशी संबंध खूप खराब अशी परिस्थिती नाही, पण जवळ येत आहोत आणि पुन्हा सोबत येऊ अशी ही स्थिती नाही. ठाकरेंनी भेट घेतल्यानंतरच्या तर्कवितर्कांवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. व्यक्तिगत संबंध जपणं ही महाराष्ट्राची परंपरा. फडणवीसांच्या ठाकरेंवरच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार. अजित पवारांनाही कार्यक्रमाचं निमंत्रण, तर डोळ्याच्या ऑपरेशनमुळे धनंजय मुंडे गैरहजर राहणार. माझ्या 36 गुंठे जमिनीचा घोटाळा झालाय. सारंगी महाजनांचा धनंजय मुंडेंवर आरोप, तर मुंडेंना माझी 36 गुंठे जमीन घेऊन काय मिळणार होतं, महाजनांचा सवाल. एकनाथ खडसेंनी रात्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया, तर खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याची जिल्ह्यात चर्चा. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावर आयकर विभागाचा छापा. सकाळी 6 वाजेपासून चौकशी. संभावी संजीवराजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे सुलत बंधू. कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता. विधान परिषदेसाठी संजय मंडलिक यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा. कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना जामीन मंजूर. आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांवर उत्तर देणार. सगळेच गद्दार होऊ शकत नाही हे सूरजने दाखवून दिलं. उद्धव ठाकरेंकडून कौतुक. मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार रहा. जरांगेंचा इशारा. आंदोलनासाठी लवकरच आझाद मैदान, शिवाजी पार्कची पाहणी करणार. चौफेर टीकेनंतर अभिनेता राहुल सोलापूरकरची दिलगिरी. शिवरायांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, तसा विचारही करू शकत नाही. माझं वक्तव्य तोडून विपर्यास करण्यात आला. सोलापूरकरकडून शिवप्रेमींची माफी. अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या पुण्यातील घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त. विविध संघटनांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर खबरदारी. सूत्र हाती घेताच ट्रम्प यांच्याकडून अमेरिका फर्स्ट धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू. बेकायदा स्थलांतरित भारतीयांना परत मायदेशात पाठवण्यास सुरुवात. Cancer Healer Center, a new beginning.